फूल झालो मी, गंध हो ना तू, सांज येळच माझं गान हो ना तू. तुझ्या सावलीत आज ग निजलो या गार ग, झेलतो या रोजचा त्या उन्हाला ग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पण आपल्या कॅपकटवरती व्हिडिओ होणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण मुलं मुली दोघांसाठी दोघा व्हिडिओ बनवू शकता आणि व्हिडिओ अतिशय छान आणि एकदम सुंदर झाला आहे. आणि जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ जे काही मटेरियल गाणं यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल आणि जीप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलेली असते, ठीक आहे. आणि लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला जीप फाईल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल, ठीक आहे. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आधी काय करायचं, तुम्ही VPN कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. तर मी आधीपासून कनेक्ट करून ठेवले. आता इथं मला डिस्कनेक्ट नाव दिसते. तर तुम्ही अशा पद्धतीने जे काही आपले सुपर VPN असेल तर याला इथून कनेक्ट करायचे. कनेक्ट केल्यानंतर काय करायचं, आपलं जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे मेन, तर याला अशा प्रकारे ओपन करायचे. त्यानंतर थोडंसं थांबायचे, ठीक आहे. नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि फोटोच्या ऑप्शनवरती यायचे आणि इथून तुम्ही तुमच्या फोटोच्या फोल्डरला अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून घ्या, ठीक आहे. आणि इथून तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि ॲड नावावरती क्लिक करा. नंतर फोटो इथं खाली इथं ॲड होऊन जाईल, ठीक आहे. नंतर आता इथं जे काही पुढे एक ब्लॅक कलरचे व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करा, डिलीट करा, ठीक आहे. नंतर खाली जे काही रेशोचे ऑप्शन आहे तर रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करा. 9.6 आहे रेशो, तुम्ही सिलेक्ट करा आणि टिक करा. नंतर इथं जे काही खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा. नंतर साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर जे काही 2 नंबरची फाईल बनवायचं आहे का नाही तर याच्यावरती क्लिक करा आणि एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करा. नंतर इथून मी तुम्हाला जीप फाईलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक स्क्रीनमध्ये, तर तुम्ही तो सिम्पली व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इम्पोर्ट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे. नंतर हे जे काही सॉन्ग असेल तर याच्या पुढे इथं येऊन लागेल आणि याच्या पुढे जे काही छोटंसं प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही साऊंड ॲड करून घ्या, ठीक आहे. साऊंड इथं ॲड केल्यानंतर जर साऊंड मागं पुढे ॲड झाला असेल, सिम्पली याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही सुरुवातीला ओढून घ्यायचे. नंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर याला अशा प्रकारे आपलं गाणं जिथंपर्यंत असेल तर तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे. तर बघू शकता आता जिथंपर्यंत गाणं होतं तर तिथंपर्यंत मी या फोटोच्या लेअरला ओढून घेतलेले. त्यानंतर आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आपले जे काही खालचं ॲड आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि बीट्स नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ॲटो जनरेटचं बटन इथून अशा प्रकारे ऑन करायचे, ठीक आहे. नंतर थोडंसं इथं थांबायचे, ठीक आहे. नंतर बघू शकता अशा प्रकारे आता ॲटोमॅटिकली बीट जनरेट झालेल्यानंतर ही जी काही रेस आहे तर हिला अशा पद्धतीने कमी करायची, ठीक आहे. तर इथेपर्यंत तुम्ही कमी करून घ्या. आता नंतर टिक करा. आता काय करायचे, खाली तुम्हाला इथं बघू शकता पिवळ्या कलरमध्ये खाली बीट दिसतील ऑडिओमध्ये, तर तुम्ही काय करायचे, बीटप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे, ठीक आहे, पटापट. तर सिम्पली इथं बघू शकता इथं बीट आहे, तर सिम्पली या बीटवरती अशा पद्धतीने यायचे, फोटोवरती क्लिक करायचे आणि या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुन्हा पुढचं जो काही बीट आहे इथं बघू शकता तर इथे यायचे अशा पद्धतीने. इथं आल्यानंतर अजून स्प्लिट करायचे. नंतर पुढच्या बीटवरती यायचे, स्प्लिट करायचे, पुढच्या बीटवरती यायचे, स्प्लिट करायचे. अशा पद्धतीने मित्रांनो जिथं आता बीट असतील पुढे शेवटीपर्यंत तर तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो इथून स्प्लिट करायचे, ठीक आहे, पटापट. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका. नवीन असेल चॅनलवरती तर असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब पण तुम्ही करून घ्यायचे, ठीक आहे. तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जे काही आता बीट होते खाली ऑडिओचे तर यांच्याप्रमाणे मी फोटोला इथून स्प्लिट करून दिलेले. त्यानंतर काय करायचं, पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे
आता मित्रांनो आता आपल्याला एक ट्रान्झॅक्शन लावायचे इथं बघू शकता. इथे जे काही चौकोन बॉक्स बनलेले बघू शकता पहिल्या फोटोच्या ठिकाणी. तर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे. नंतर थोडंसं थांबायचं लोडिंग होईपर्यंत. नंतर अशा प्रकारे जे काही इफेक्ट असतील तर ते लोडिंग होऊन जातील. नंतर कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं जो काही पुल इन नावाचा बघू शकता ट्रान्झॅक्शन आहे तर इथून तो घ्यायचे आणि ही जी काही रेस असेल तर हिला फुल वाढून घ्या. ठीक आहे आणि टिक करा. ठीक आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता इथं ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे. तर त्यासाठी सिम्पली सुरुवातीला यायचे या ॲरोवरती क्लिक करायचे. आता इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि आता मी तुम्हाला जे इफेक्ट सांगणार आहे ते तर तुम्ही पटापट घेऊन इथे बरोबर लावायचे. ठीक आहे. आता अशा प्रकारे इथं आल्यानंतर आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं जो काही तुम्हाला ओब्लिक ब्लर नावाचा बघू शकता 3 नंबरवरती हा एक व्हिडिओ इफेक्ट असेल तर सिम्पल याच्यावरती क्लिक करा, टिक करा आणि जी काही याची रेस असेल तर हिला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे. तर इथंपर्यंत अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या. नंतर आता आपला जो काही हा पुढचा फोटो आहे तर याला पण व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून इथंच थांबायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर आता काय करायचे जी काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे तुम्ही पुढे यायचे. ठीक आहे. तर मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो आहे जे लोकेशन तुम्हाला सांगतो इथं वरती तर तिथे यायचे. आता नेचरमध्ये यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आता नेचरमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि इथे तुम्हाला एक पेटल्स नावाचा एक बघू शकता व्हिडिओ इफेक्ट दिसेल. सिम्पल इथून घ्यायचे आणि जी काही याची लेअर असेल तर हिला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर जो काय आता याच्या पुढचा फोटो आहे तर याला पण आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे आणि इथं आल्यानंतर काय करायचे तुम्ही जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून इथं कार्टून नावाच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचे आणि खाली यायचे. ठीक आहे. आणि खाली आल्यानंतर इथं बघू शकता इथे तुम्हाला ट्रिओ नावाचा हा एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं. इथून हा व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आणि जी काही याची लेअर असेल तर हिला पुढं जो काही आपला हा दुसरा फोटो आहे तर या फोटोपर्यंत इथंपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे 9 सेकंदापर्यंत या लेअरला ओढून घ्यायचे. ठीक आहे. इथं तुम्हाला सेकंद दिसत असतील बाजूला तर इथंपर्यंत या एका व्हिडिओ इफेक्टच्या लेअरला ओढून घ्यायचे. ठीक आहे. आता पुन्हा इथं यायचे 9 सेकंदावरती. ठीक आहे. इथं जो काही आता इथंपर्यंत आपण फोटो इफेक्टच्या लेअरला ओढले म्हणून इथं यायचे. आता इथं आल्यानंतर काय करायचे आता पुन्हा अजून आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर अजून पुन्हा इथं कार्टूनच्या ऑप्शनमध्येच राहायचे आणि इथं तुम्हाला सुपर लाईक नावाचा 4 नंबरवरती बघू शकता व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर सिम्पल इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर हिला अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर आता जो की याच्या पुढचा फोटो आहे तर सिम्पली इथं यायचे अजून पुन्हा याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. नंतर आता जे काही ऑप्शन वरती तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे लव नावाच्या ऑप्शनवरती यायचे आणि इथं तुम्हाला पिंक हार्ट नावाचा एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिसेल बघू शकता हा वाला तर इथून घ्यायचे आणि जी काही याची लेअर असेल तर हिला अशा प्रकारे आधी कमी करून घ्या. ठीक आहे. नंतर आता जो काही याच्या पुढचा फोटो आहे सिम्पली याला पण व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि आता जे काही नेचर नावाचा ऑप्शन आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून तुम्ही रेन नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट आहे तर सिम्पल इथून घ्यायचे आणि टिक करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आणि जी काही याची लेअर असेल तर हिला कमी करून घ्या. ठीक आहे. नंतर जो काही पुढचा फोटो आहे तर त्याला पण आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे तर या इफेक्टचे लेअर कमी करायचे बाकी होते तर याला इथून मी आता कमी करून घेतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आता एवढं केल्यानंतर आता जो काही पुढचा फोटो आहे तर सिम्पली याला पण आता व्हिडिओ इफेक्ट लावायचे म्हणून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि नेचरच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा आणि खाली यायची. खाली तुम्हाला एक सन नावाचं एक अजून हा व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर सिम्पल इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर हिला पण कमी करायचे या फोटोप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर आता एवढं केल्यानंतर अजून जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण व्हिडिओ इफेक्ट लावायचे पुन्हा अजून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर आता मी तुम्हाला जे ऑप्शन सांगतो आहे तिथे यायचे. ठीक आहे. आता तुम्ही जे काही स्प्लिट नावाचं 2 नंबरवरती ऑप्शन आहे तर इथे यायचे आणि इथं तुम्हाला ड्युअल स्क्रीन नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल सिम्पल इथून तुम्ही तो घ्यायचे आणि जे काही याची लेअर असेल तर हिला पण तुम्ही कमी करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता जो काही याच्या पुढचा हा फोटो आहे तर याला सोडून द्यायचे. ठीक आहे. हा फोटो सोडून जो काही आता लास्टचा फोटो आहे तर इथे यायचे आणि अजून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे स्प्लिट नावाच्या सेक्शनमध्ये राहायचे आणि खाली यायचे आणि इथून तुम्ही मिरर 3 लेयर्स नावाचा जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तर तो इथून घ्यायचे आणि याचे जे काही ॲडजस्टचे रेस आहे तर ॲडजस्टमध्ये यायचे या ठिकाणी. ठीक आहे. इथं आल्यानंतर जे काही फिल्टरचे रेस आहे तर हिला पूर्णपणे कमी करायचे आणि जे काही वर्टिकलचे रेस आहे तर हिला तुम्ही तुमच्या हिशोबात तुमच्या फोटोच्या हिशोबात तुम्ही बराबर कमी जास्त करून ॲडजस्ट करायचे. ठीक आहे. आणि टिक करायचे. त्यानंतर आता आपले व्हिडिओ इफेक्ट पण लागून गेलेले. ठीक आहे. बघू शकता. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे तर सिम्पली काय करायचं आता जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या आणि इथं थोडं थांबा नंतर इनच्या ऑप्शनमध्ये राहा नंतर पुढं या. ठीक आहे. अशा पद्धतीने
आणि पुढे तुम्हाला एक झूम आउट बघू शकता, एक ट्रान्झॅक्शन आणि ॲनिमेशन दिसेल, सॉरी. तर हा ॲनिमेशन इथून घ्यायचे आणि जी काही याची रेस असेल तर याला पूर्णपणे फुल वाढून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर या पहिल्या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर आता जो काही दुसरा फोटो आहे वरतीच अशा प्रकारे स्क्रॉल करून पुढे यायचे. हा जो काही दुसरा फोटो आहे तर याला सोडून द्यायचे, ठीक आहे. आता याच्या पुढचा जो काही तिसरा फोटो आहे तर या तिसऱ्या फोटोवरती यायचे, कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे. आता जे काही पुढचे फोटो असतील तर यांना आता आपल्याला कॉम्बोमधलेच ॲनिमेशन लावायचे, म्हणून कॉम्बोचं आता ऑप्शनमध्ये यायचे, म्हणजे कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे. आता इथं आल्यानंतर जो काही पहिला ॲनिमेशन आहे पेंडुलम वन नावाचा, तर इथून तुम्ही हा लावायचे, ठीक आहे. या पहिला फोटो म्हणजे तिसरा फोटोला इथून हा ॲनिमेशन लावायचे. नंतर जो काही याच्या पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि इथून त्याला पेंडुलम 2 नावाचा जो काही याच्या पुढचा दोन नंबरचे ॲनिमेशन असेल तर इथून तो लावायचे, ठीक आहे. नंतर काय करायचे, आता जो काही याच्या पुढचा 5 नंबरचा अजून हा फोटो हे बघू शकता, तर इथे यायचे आणि इथं तुम्ही याला जो काही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन आहे 3 नंबरवरती तर तो इथून लावायचे, ठीक आहे. नंतर जो काही आता याच्या पुढचा फोटो असेल तर याला तुम्ही स्पिन नावाचा तुम्ही तो ॲनिमेशन लावायचे. तर मी तुम्हाला दाखवून देतो ॲनिमेशन तो लावायचे, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचे. थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला एक स्पिन नावाचं बघू शकता ॲनिमेशन दिसेल लावायला सर, तर सिम्पल इथून अप्लाय करायचे, ठीक आहे. नंतर जो काही आता याच्या पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही राईट झूम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावायचे, ठीक आहे. अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथे जे काही खाली ॲनिमेशनचे नाव असतील तर ते वाचत चालायचे, म्हणून अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला राईट झूम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो तुम्ही इथून शोधायचा, ठीक आहे. बघू शकता हा वाला राईट झूमवाला. तर अशा प्रकारे राईट झूम नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो शोधून इथं या फोटोला लावायचे, ठीक आहे. आता याच्या पुढचा जो काही 8 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा, ठीक आहे. इथं आल्यानंतर थोडंसं अजून इथंच पुढे यायचे आणि इथं तुम्हाला लेफ्ट झूम नावाचा एक ॲनिमेशन दिसेल तर तुम्ही तो लावायचा, बघू शकता हा वाला. तर इथून अप्लाय करायचे, ठीक आहे. नंतर जो काही आता याच्या पुढचा फोटो आहे 9 नंबरचा तर पुन्हा इथं यायचे आणि याला तुम्ही वेव्ह अँड स्लाईड नावाचा जो काही ॲनिमेशन आहे हा वाला बघू शकता तर तो लावायचा, ठीक आहे. नंतर त्यानंतर जो काय आता याच्या पुढचा फोटो आहे तर सिम्पल याच्यावरती यायचे पुन्हा. नंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याला स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन लावायचे. पुन्हा जो काही पुढचा फोटो आहे तर इथे यायचे आणि पुन्हा याला पण स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे. तर लास्टचे जे काही 2 फोटो आहे तर यांना स्लाईड अँड वेव्ह नावाचे हाच इफेक्ट लावायचे, ठीक आहे. त्यानंतर आता बघू शकता आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आहे, ठीक आहे. आणि आता थोडंसं आता इथं यायचे मित्रांनो 22 सेकंदावरती आणि इथं जो काही आपण डुएल स्क्रीन नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावले बघू शकतो खाली, तर सिम्पल याच्यावरती क्लिक करायचे आणि ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओवरती तुम्ही क्लिक करायचे, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता बराबर इथं आपला जो काही फोटो आहे तर बराबर दिसतोय अशा प्रकारे, तर ठीक आहे. अशा पद्धतीने इथं एवढं एक काम तुम्ही करून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर आता आपले व्हिडिओ बनवून झालेले सिम्पल आहे. आता क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जे काही खालची रेस आहे तर हिला फुल वाढून घ्या, ठीक आहे. नंतर वरती जे काही ॲरो दिलेले आहे तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.